सण साजरा पाहिजे अशा पद्धतीने आपण काहीतरी प्रयत्न करू. कारण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला बुद्ध होणं काही गरजेचं नाही. त्यासाठी एक सुशिक्षित बुद्धी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आजपर्यंत मी अनेक पुस्तकं वाचली, त्यावरून कळालं की लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळवत असताना काय केलं तर खूप कमी लोकांकडून अतिशय मोठ्या त्यागाची अपेक्षा ठेवली. महात्मा गांधींनी काय केलं तर खूप मोठ्या लोकसमूहाकडून कमी त्यागाची अपेक्षा ठेवली व त्यांनी स्वतंत्रता आपल्याला मिळवून दिली. अनेक क्रांतिकारक आहेत, अनेक महामानव आहेत, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु उल्लेखाने या दोन व्यक्तींचा होतो. परंतु स्वातंत्र्यानंतर काय करायचं, स्वातंत्र्यानंतर देश कसा असावा, कसा चालवायचा हे कोणी आपल्याला घडवलं किंवा सांगितलं तर आपल्या ज्या आज उत्साह जयंती साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण की आज एक घर अखंडित ठेवायचं झालं तर कितीतरी प्रयत्न करावे लागतात, अगदी पोलीस स्टेशन पर्यंत केसेस जातात. परंतु आज जवळजवळ स्वतंत्र भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला, त्यावेळेस जवळजवळ 500+ संस्थानं होती. त्यांना एकत्रित करण्याचं काम, आज ताकद एकत्र ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर संविधान. आणि संविधान निर्मिती कुणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतो, परंतु त्यांचे आचार हे घेणं सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. मी पंचशील तरुणांना एक विनंती करतो, आज आपल्याकडे एक बुद्ध विहार आहे. जर आमच्यासारख्यांच्या मार्गदर्शनातून इथं भरपूर आहेत, सावंत सर आहेत, आळवळे सर आहेत, अजून भरपूर शिकलेली मंडळी आहेत, ॲडव्होकेट सुरेश सावंत आहेत. जर ह्या सर्वांना एकत्रित घेऊन जर आपण एखादी छोटी खाली लायब्ररी जर उत्पादन केली, कारण की कसं आहे आजच्या युगामध्ये माणूस बलवान असून चालत नाही तर बुद्धीनं बलवान गरजेचं आहे. आणि बुद्धीनं बलवान कधी होऊ शकतो तर एक छोटी खाणी जर इथं आपण वाचनालय उभारलं, एक लायब्ररी उभारली, जर काही पुस्तकारूपी मदत लागायची असेल तर आम्ही खऱ्या अर्थानं पुढे येऊ आणि एक पुस्तक उभा करू. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज प्रत्येक याच्यामध्ये जर आपण बॅनरमध्ये पाहिलं तर एक वाक्य, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपण संघटित झालेलो आहे, परंतु शिकलेलो आहे, परंतु येणाऱ्या पिढीसाठी आपण काय देणार आहोत तर अशा जर पुस्तक रूपी जर आपण वाचायला उभा केलं तर नक्कीच येणारी जी आपली लहान मुलं आहेत कुठेतरी वाचायला शिकतील. कारण की आज आपण बघतोय टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि टेक्नॉलॉजीचा कितीतर वाईट पद्धतीने वापर होतोय. कारण मुलं हातात मोबाईल घेतात तर परंतु पालकांकडे वेळ नाही की बाबा कशासाठी मुलं मोबाईल वापरतात. परंतु जर आपण जर इथं आपल्या मुलांना जर वाचनाची सवय लावली, जर त्यांना पुस्तके जर आपण अवेलेबल करून दिलं तर ते वाचनाकडे वळतील. एक माझी विनंती आहे म्हणून मी मला सुचलं, अगदी इथं सावंत सर बोलले, सावंत सर बोलले की एकच इच्छा आहे की बाबा इथं कुठेतरी छोटी खाणी वाचायला असावं, एवढी एकच विनंती आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना माझा जय भीम. अतिशय कार्यक्रमाला वेळ झाला, परंतु मी एक प्रॉब्लेम झाला म्हणून फक्त आता जातो, नाही तर अतिशय सुरेख सुंदर कधीही भीमनगरामध्ये मला असं वातावरण दिसलं नव्हतं. अतिशय मोलाचं पंचशील तरुण मंडळ अतिशय काम चांगलं करते. असंच आपण समाजाला काहीतरी घडवण्याची जबाबदारी आहे. या पद्धतीने जे आज काम चालू आहे त्याला आमच्यासारख्याचा साथ घ्या. डॉक्टर साहेब आहेत, जरेना आहेत, अगदी पुढे बसलेले अगदी आपले मार्गदर्शन करणारे मोकाना असतील, सावंत साहेब असतील, सर्वांना आपण एकत्रित घेऊन कुठेतरी चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करू, एवढीच एक इच्छा आहे. आणि या कार्यक्रमाला आयोजक मला आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचा पण आभार व्यक्त करतो. आमचे डेप्युटी सरपंच पाहिजे जरा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे पहिल्या कार्यक्रमात सुरुवातीला केले त्यांनी सांगितलं की बोर मशीन यायला लागले, आडव्या बोरची मशीन येते, कारण की पाणी पण गरजेचं आहे. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलंय. अगदी सावंत साहेब मला भेटले तेवढं पाण्याचं नियोजन चांगलं केलंय. आपल्याला अजून 3 वर्ष काम करण्याची संधी आहे. आपण एकत्रित अगदी समाजासाठी काही गोष्टी करता येतील. अगदी माझी पोच जिथं नाही, आम्ही फक्त नावं उच्चारतो तिथं हे आठवड्याला फिरून येते. म्हणजे अगदी त्यांच्या जर इच्छाशक्तीचा त्यांच्या शक्तीचा आपण आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी जर वापर करता येत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी सर्व तत्पर आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत. अगदी 3 महिने झालं लोकांमध्ये चर्चा आहे की सरपंच कधी गावात दिसतच नाही. सावंत साहेब तुम्हाला माहिती आहे
मी कोणत्या कामासाठी होतो, जवळजवळ 50 ते 60 लाख रुपयाचा निधी आता येणाऱ्या एका 2 महिन्यामध्ये वितरित होतोय. आपल्या गावाला शंभर मंदिर होतं, ज्याकडे अगदी आस्थेनं आपल्या गावाला खवासपूर नाव का पडलं तर खवास खान सरदार आपल्या गावामध्ये इथं निधन पावला. त्या गावाचं नाव बदलण्याची सुद्धा आपण काम करतो आणि शंभू महादेवाचं आपण जीर्णोद्धार करण्याचं काम करण्यासाठी ते वर्ग आणण्यासाठी प्रयत्न चालू. आधी तिन्ही माझे आमदार असतील, आमदारांनी मोलाचं सहकार्य केलं. आबांच्या फोनवर सुद्धा झालं, बापूंना पण फोन केला. आधी चालू आमदार आहेत बाबासाहेब देशमुखांना फोन करून त्यांच्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. अगदी बोलायचं झालं तर आता इथं फोटोग्राफर आहेत आपल्या, त्यांच्यावर मी कार्यक्रम उपस्थित राहू शकत नाही, घरी येऊन पत्रिका दिली, परंतु त्यांना आधी सांगितलं की मी 7 वाजता सकाळी जाणार आहे. म्हणजे अगदी काही चुका असतील, मी तुमचाच एक आहे, सावंत साहेब असतील, आम्ही तुमचेच आहोत. जर आमच्या हातून काय चुकत असेल तर आम्हाला प्रामाणिकपणे अगदी कान धरून सांगा की बाबा हे चुकतंय, हे बरोबर असं करायला. सावंत साहेब आम्ही तुमच्या मार्गदर्शनाची वाट पाहतोय. पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला, त्यांच्या प्रतिमेला वंदन करतो आणि खूप वेळ झालं मी बोलतोय, हे बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराज.